Hello everyone. आज आपण बघू example 3.8 which is on page number 43. An object of mass 50 gram moves uniformly along a circular orbit with an angular speed of 5 radians per second. If the linear speed of the particle is 25 meter per second, then what is the radius of the circle, and calculate the centripetal force acting on the particle. तर बघा इथे काय गिवन आहे, मास आहे एम इज इक्वल टू 50 ग्राम. देन अँग्युलर स्पीड मीन्स ओमेगा इज इक्वल टू 5 रेडियन पर सेकंड. देन लिनियर स्पीड मीन्स यू इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. देन व्हॉट इज द रेडियस, आर फाइंड करायचे, रेडियस ऑफ द सर्कल, अँड कॅल्क्युलेट द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल. सेंट्रिपिटल फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर बघा आधी इथे काय आहे, रॅडियन पर सेकंड युनिट कन्वर्शन बघू. मीटर आहे, मीटर मीन्स MKS सिस्टम आहे. इथे तर काय करता येईल, इथे ग्रामला KGमध्ये करावं लागेल. तिथे येईल 50/1000 kg इज इक्वल टू 0.05 kg येईल. तर फॉर्म्युला ही V आहे. कोणती स्पीड आहे ही, लिनियर स्पीड V आहे, अँग्युलर स्पीड ओमेगा. आपल्याला यांचं रिलेशन माहिती आहे, अँग्युलर स्पीड आणि लिनियर स्पीडमधलं हे अशा प्रकारे आहे. तर याच्यावरून आपण R फाइंड आउट करू शकतो. R इज इक्वल टू V/ओमेगा. देअरफॉर V इज इक्वल टू 25 अँड W इज इक्वल टू 5. 5 5 इज 25. तर इथे येईल रेडियस इज इक्वल टू 5 मीटर. रेडियस मिळाली. आता आपल्याला काय काढायचं आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल इज इक्वल टू, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. तर इथे m आहे 0.05, v² मीन्स 25² and r is 5 meter. Then centripetal force is equal to येणार 5 1 5 and इथे येणार 0.01 इंटू 25चा स्क्वेअर येणार 625. यांचं मल्टिप्लिकेशन 6 to 5 बिफोर 2 डिजिट पॉईंट येणार, मीन्स येणार 6.25. हे काय सेंट्रिपिटल फोर्स आहे, म्हणून याचं युनिट येईल न्यूटन. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. एक्झाम्पल 3.9. An object is traveling in a horizontal circle with uniform speed at t is equal to 0. The velocity is given by u is equal to 20 I cap plus 35 j cap kilometer per second, and after 1 minute the velocity is equal to minus 20 I cap minus 35 j cap. What is the magnitude of the acceleration? आपल्याला इथे बघा काय काय गिवन आहे. टाइम t, it starts, initial velocity starts at time t0, t is equal to 0 आहे. देन ती आहे इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू आहे 20 I cap प्लस 35 j cap किलोमीटर पर सेकंड, अँड आफ्टर 1 minute द वेलोसिटी बिकम्स v इज इक्वल टू minus 20 I cap minus 35 j cap. 0 मिनिटला एक इथे होतं आणि या आफ्टर 1 minute वेलोसिटी बिकम दिस. मीन्स आपल्याला आधी त्यांची मॅग्निट्यूड काढू. वेलोसिटी दोन्ही सारख्याच आहे, फक्त इथे
रिव्हर्समध्ये गेली आहे, वेलोसिटी रिड्यूस झाली आहे. वेलोसिटी इथे रिव्हर्स आहे, त्याच्यामुळे आपण आधी मॅग्निट्यूड सेम असल्यामुळे आपण मॅग्निट्यूड काढून घेऊ. मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटीज, मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटीज इज इक्वल टू एक्स कंपोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कंपोनंटचा स्क्वेअर इज इक्वल टू 400 प्लस इथे येईल 12, 25 ॲडिशन येईल यांचं 25, 4, 6. तर याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल आपल्याला लॉग टेबलमध्ये. तर मग इथे काढता येईल 16.25 इंटू 10चा स्क्वेअर, म्हणजे आपल्याला 16.25चा काढावं लागेल आणि हा 10 बाहेर. तर 16.25 लॉग टेबलमध्ये फाइंड करू. बघा 16.2 दिस इज 2, 4.025 2 and 5 मेन डिफरन्स इन 5 मध्ये 6 आहे मेन डिफरन्स, आणि हा आहे 4.025 आणि मेन डिफरन्स आहे 6. तर यांचं ॲडिशन येईल 4.031 इंटू 10 इज इक्वल टू 40.31. वेलॉसिटीज आहे, वेलॉसिटीज मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटीज मीटर पर सेकंड. इथे वेलॉसिटीज मिळाली. आता काढायचं आहे व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन. आपल्याला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. हां, तर इथे रिव्हर्स आहे, ॲज वेलॉसिटी रिव्हर्स इन 1 minute. It is of 1 minute, so the time period of revolution is 2 minutes. 0 मिनिटला हे होतं त्याचं वेलॉसिटी, देन इन नेक्स्ट आफ्टर 1 minute ही होती, म्हणजे टोटल 2 minutes झाले. तर आफ्टर 2 minute रिव्हर्स सेकंड मिनिटला ती रिव्हर्स झाली, त्याच्यामुळे आपण इथे टी काढू आधी. टाईम पिरियड इज इक्वल टू आपल्याला माहीत आहे T2πr अपॉन यू. याच्यावरून आपल्याला आर मिळेल, रेडियस. आरची व्हॅल्यू काय मिळेल, इथे 2π येईल आणि TU. राईट. नाव वी नो ॲक्सेलरेशन्स फॉर्म्युला. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आहे U² अपॉन आर. इथे आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, ही इज इक्वल टू U² आर आहे TU अपॉन 2π. तर U² 2π अपॉन TU. 1 U कॅन्सल झाला, 2πU अपॉन इथे येणार T. यांची व्हॅल्यू बघू. 2 इंटू 3.14. यूची व्हॅल्यू आहे इथे, यूची मॅग्निट्यूड, वेलॉसिटीज ऑफ मॅग्निट्यूड इज दिस 40.31. देन टी, टाईम पिरियड किती आहे इथे 2 minute. 2 इंटू मिनिटमध्ये आहे, तर आपल्याला सेकंडमध्ये पाहिजे. 2 इंटू 60 याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे 2 कॅन्सल झाला आहे, 2 कॅन्सल. इथे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल मल्टिप्लिकेशन. तर यांचं मल्टिप्लिकेशन आलं 126.5734 डिवायडेड बाय 60. डिव्हिजन केल्यानंतर आन्सर येतं 2.10955 इज इक्वल टू 2.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपल्याला ॲक्सेलरेशन मिळालं. हे इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 2.11 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम झाला आहे. इथे आपला 3rd लेसन संपला. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू नेक्स्ट नवीन लेसन. सी यू इन नेक्स्ट क्लास.